आणि आता बातमी शरद पवारांसंदर्भातली। आगामी विधानसभेच्या निमित्तानं शरद पवार सध्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करायचंय असा चंगच पवारांनी बांधलाय। तर अमित शहांच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी आता मोदींना सुद्धा लक्ष्य केलंय। देशाचं नेतृत्व हे कोत्या वृत्तीचं असल्याची विखारी टीका सुद्धा पवारांनी मोदींवर केली आहे। आजपासून 70 दिवसावर या देशामध्ये या राज्यामध्ये आचारसंहिता येणार आहे आणि जनमानसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणं हेच काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आणि काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो। आज देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक प्रकारचा आकस आहे आणि तो आकस कोणाच्यामध्ये काँग्रेस विचाराच्यामध्येच आहे। तो आकस जवाहरलाल नेहरूंच्या सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या संबंधित आहे। अक्षाची भूमिका जनमानसात मांडणं याचा अर्थ नेतृत्व किती कोच्या मनाचं आहे याची प्रचिती या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना येते।